नमस्कार. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना म्हणजेच आपल्या भाषेत आपण त्याला लाडका भाऊ योजना असं म्हणतो. तर ह्या योजनेअंतर्गत 18 ते 35 या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी प्रशिक्षण कार्यशाळा चालू केलेली आहे. ज्या अंतर्गत 12वी पास विद्यार्थ्यांना 6,000 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत. ITI किंवा डिग्री जर असेल तर 8,000 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत आणि पदवीधर किंवा पदव्युत्तर असेल तर त्यांना 10,000 रुपये दर महिना असं विद्यावेतन सरकारकडून देण्यात येणार आहे. तर बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की परमनंट जॉब आहे का? तर परमनंट असा हा जॉब नाही आहे. 6 महिन्यांसाठी आपल्याला फक्त प्रशिक्षण मिळण्यासाठी किंवा एक्सपिरियन्स मिळण्यासाठी सरकारकडून ही योजना राबवण्यात येत आहे. जर तुम्ही फॉर्म भरला तर 6 महिन्यांपर्यंत तुम्ही जिथे तुमचं सिलेक्शन होईल तिथे तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकतात आणि दर महिन्याला तुम्हाला विद्यावेतन मिळणार. 6 महिन्यांनंतर जसा तुमचा कॉन्ट्रॅक्ट संपेल त्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे मिळणार नाही किंवा ती नोकरी जिथे तुम्ही प्रशिक्षण घेत आहात तिथून तुम्हाला बाहेर पडावं लागणार आहे. तर आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की कागदपत्र काय लागतील? तर कागदपत्र म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा डोमेसाईल लागणार आहे. कारण तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचा पुरावा म्हणजे तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट, आधार कार्ड, जिथे तुमचं बँकेत आधार कार्ड लिंक आहे त्या बँकेचं पासबुक आणि बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. उमेदवाराची पात्रता काय आहे? तर 18 ते 35 वर्ष पूर्ण झालेले असावेत. त्यांचं 12वी पास असावं, ITI डिग्री काहीतरी त्यांचं कंप्लीट झालेलं असलं पाहिजे. तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि उमेदवाराचे बँक खाते आधाराशी संलग्न असावे म्हणजे आधार सीडेड बँक अकाउंट लागणार आहे. तर जर तुमच्याकडे हे सर्व डॉक्युमेंट्स असतील तर तुम्ही हा फॉर्म भरू शकतात. मी स्वतःसुद्धा हे फॉर्म भरून देत आहे. जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर माझ्याशी संपर्क साधा आणि जर तुमचं बँकेत खातं लिंक नसेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये खातं लिंक करून हवं असेल तर ते सुद्धा मी करून देऊ शकते. कारण मी पोस्ट ऑफिसमध्ये जॉब करते तर मी तुम्हाला आधार सीडेड पोस्ट ऑफिस अकाउंट ओपन करून देऊ शकते. ज्या अकाउंटमधला आधार कार्ड लिंक असेल त्याच अकाउंटमध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत. दर महिन्याला 6,000, 8,500 किंवा 10,000 ज्या वेतन श्रेणीत तुम्ही बसता ते वेतन तुम्हाला सरकारकडून देण्यात येईल. आणि अजून एक मुद्दा की तुम्हाला कोणत्या भागात फॉर्म भरायचा आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. जसं नाशिक, पुणे, जळगाव किंवा जे काही आपल्याला तिथे ऑप्शन्स दिसतील ते आपण सिलेक्ट करणार आहोत आणि त्यानुसार तुम्हाला त्या भागात जाऊन राहावं लागेल आणि प्रशिक्षण घ्यावं लागेल. तर असा हा लाडका भाऊ योजनेचा शॉर्टमध्ये मी हा व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे. यात जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट साधू शकतात. थँक्यू.